पाटील यांच्या हस्ते. यस सर, रेडी टू प्ले. टायमिंग 25 मिनिटांमध्ये 4 षटकं. कॅमेरामॅन प्लीज सत्कार करतायत टॉस्का बॉस जवळ. रेडी टू प्ले. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू, ओहो काय चेंडू लागला सर. अपील, मोठी अपील पंचांकडे. पंचांकडे फक्त अपीलच करायची आहे, कारण का पंचांचं आणि खेळाडूंचं नातं हे सासूचं आणि सुनेचं नातं असतं ना घरामध्ये, तसं ते नातं असतं पंचांचं. कधी त्यांचं पटत नाही. धावसंख्या होताना पाहतोय 0. चांगला चेंडू टाकला गेला होता. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय राज. पुन्हा एकदा राज. 6-7 पावलं स्टार्ट. छोटा पाकेट, बडा धमाका एज घेतलेली आहे. थर्ड स्लिपच्या दिशेने ट्रॅव्हल झाला होता चेंडू. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होता. धावसंख्या होताना पाहतो 1. आणि के राहुलचा जर्सी क्रमांक सुद्धा 1 आहे. कारण का सगळे माझे माझे म्हणून ती पळत होती, घरचे पण गेले घरी, शेवटी एकटीच झलत होती, अशी अवस्था चेंडू झालेली आहे. पॉवर प्लेचे षटक नक्कीच आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा सज्ज झालाय राज. हो, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. जातोय काऊ कॉर्नर मध्ये 4 धाब्यासाठी. दणदण खणखण करत गुदगुदे खाते. गुद्दू. आलेल्या 6. मात्र आपला इरादा स्पष्ट केला गेलाय. म्हणजे झाडाच्या फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर विश्वास असलेला बॅटर सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हुकमाचा एक रनआउटची संधी आहे. काय नेम मारला. आम्ही कोकणामध्ये आंबा पाडण्यासाठी असाच नेम, असाच थ्रो. परंतु किस्मत सुद्धा बहादूर का साथ देते आणि सिद्धार्थला मात्र किस्मतने साथ दिलेली आहे. नक्कीच एफर्ट चांगला भेटते दोन्ही संघाकडून. बॅलन्स पाहायला भेटते. एक तेरी और एक मेरी. ओहो, फुल लेंथला चेंडू जबरदस्त. आता मात्र 1 धावे समाधान. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 9 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. नक्कीच जबरदस्त अशी मॅच पाहायला भेटेल. रोमहर्षक असा मुकाबला. हाफ ट्रॅकल बॉल. आता मात्र उंची थोडी कमी घेतली होती चेंडूने. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल राज यांची. का मला पहिली ओव्हर दिली, का मला संघामध्ये स्थान दिलं, त्याचं मात्र प्रक्षेपण करताना म्हणजे तुम्हाला काय करायचं असेल ना तर स्वतःच्या हिमतीवर करायचं. कारण जग सुद्धा गमतीवर टाळ्या वाजवतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं असेल तर हिमतीवर करायचं. कारण का जग हारणाऱ्याला पुन्हा संधी देत नाही. त्यामुळे रडायचं नाही, लढायचं. हो, सफल झाला. हवेमध्ये चेंडू आहे. फलंदाजाला परतावा लागेल. ना मुन्ना ना, गलती को माफी नाही, गलती को माफी नाही मुन्ना. नऊ धावा फलकावर लगावल्या गेलेत. आणि आता जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय सुनील. ह्या खेळाडू सुद्धा आधीच्या मॅच मध्ये चांगली छाप टाकली होती. 8 चेंडू मध्ये नक्कीच 26 धावा तब्बल सुनीलच्या माध्यमातून आपण कुठलेला पाहतोय. तो सुनील आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. एकाच्या चेंडू आहे, एकाच्या फली आहे, एकाच्या हातात चेंडू आहे, एकाच्या फली आहे. बॅट आणि बॉलच्या युद्धाला सुरुवात झाली आहे. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर
धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय 9. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिला रुपेश. हो पॉइंट चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धावेसाठी धावसंख्या झालेली आहे 10. 10 आकडा क्रिकेट मधला मॅजिक आकडा आहे. ज्याप्रमाणे 21 वर्ष 91 दिवस आपण क्रिकेट खेळताना पाहिलं. मास्टर ब्लास्टर भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी मात्र 18,426 धावा केल्या. 100 शतक ठोकणार राजा नक्कीच आपण पाहतोय. सोमवार पासून ते रविवार पर्यंत की धावा केल्या याची चर्चा होईल. ओहो ऑन द रेस खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू बिंदी गेन. चेंडू माझा कोल्हापूरला, चेंडू मात्र नक्की सोलापूरला गेलेला आहे. मांड्यावर सुद्धा मांड्यावर नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेसाठी. आणि धावसंख्या होताना आपण नक्कीच पाहतोय 10 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला, डीप मध्ये गेला, 1 धाव पूर्ण. आणि धावसंख्या होताना पाहतोय 11 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 11व्या महिन्यात ज्याचा वाढदिवस 11 तारखेला ज्याला मुलगी झाली, 11 वर्ष ज्याने 11 शतक मारली, जो रोग देताय बंदूक की गोली, उसका नाम है विराट कोहली. कारण का धावसंख्या झालेली 11. पुन्हा एकदा सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र नक्कीच पंचांनी मात्र दोन्ही हात समांतर केले आहेत. धावा मात्र अवांतर 1+1. धावसंख्या होताना पाहतोय 13 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. बाप्पा काही ते उम्मीद मत छोडना, कमजोर तेरा वक्त है तू नाही, ते मात्र नक्कीच दाखवून देताना. बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतोय रुपेश. नक्कीच मान्यवरांसाठी एनर्जी आपण नक्कीच पाहतोय. एक सलाईनची ज्यामध्ये ताकद असते असा पेय मांड्यावरून दिला जात आहे. हो रिव्हर्स शॉट, सट्टा शॉट, बॉल डॉट, बिंदी गेंद नक्कीच आपण पाहतोय. हो आता मात्र व्हाइट, पुन्हा एकदा व्हाइट. इंडिया में फॉक चल रहा है और व्हाइट पे व्हाइट डालते जा रहे. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 14. आम्हाला गुणलेखक लाभलेले आहेत विनीत, कारण का गुणलेखक म्हणजे कॉमेंट्रीचा पार्टीचा कणा. दुसरे गुणलेखक शिवम. ओहो मिड विकेट चेंडू गेलाय, 1 टप्पा चांगला चेंडू गॅदर केला, तेवढी चांगली फेकी. कारण का नक्कीच आपण पाहिलं वेस्ट इंडीज टीम के पास आईसीसी चैंपियन ट्रॉफी खेलने के लिए पैसे नहीं थे, वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए. बाद में वेस्ट इंडीज टीम आईसीसी चैंपियन ट्रॉफी जीती. बाद में गाना बजने लगा चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज इज द चैंपियन. हो अकुटप्याचा बॉल चांगला प्लिक केला, एक्स्ट्रा कबला ट्रॅव्हल होतोय. धावायचं होतं ना नावासाठी ना धावासाठी, आपल्याला मात्र खेळायचं आपल्या गावासाठी. अरे जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. गुरु गुरु हो जा शुरू. आणि टॉस साठी यायचंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 16. नवानगर विरुद्ध दत्त मंदिर, दत्त मंदिर या संघाने टॉस साठी यायचंय. नवानगर वर्सेस दत्त मंदिर या संघामध्ये नंतर सामना होणार आहे. दोन्ही संघाच्या आयकॉनला विनंती करतो की टॉस साठी यायचंय. धावसंख्या झाले 16 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा नक्कीच 16 धावा फलकावर लगावले गेलेत. लॉस ऑफ 1 विकेट. स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासाला घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुडून पडत जिंकलो तर इतिहास आणि हरलो तर इतिहासच घडला पाहिजे. प्रयत्न असा करा की विरोधकांनी सुद्धा तुमचं कौतुक केलं पाहिजे. हो एम एस स्टाईल मध्ये कटवलाय,
मिड विकेटला जातो शॉट मिड विकेटला आणि 2 धावा. भाग बसंती भाग इज्जत का सवाल आहे. ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे स्वाभिमानाची. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे धमाल आहे, इथे कमाल आहे. सडक पे कड 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 कडक. हो एलिमिनेशन नक्कीच या चेंडू मध्ये पाहायला भेटलं. चांगला एलिमिनेशन. अंगुले साबण जसा निष्ठावा तसा चेंडू नक्कीच बॉलरच्या माध्यमातून सुटला गेला होता. आयुष्यात स्वतःला सिद्ध करा म्हणजे संशयाने बघणार नजर आदराने झुकतील. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर विशाल. हो चांगली गोलंदाजी. लेग ब्रेक. फिरकीचा जादूगार म्हणणे वावग ठरणार नाही अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. जिंदगी मोके कम धोके ज्यादा देती. आणि कर्णधार आलेले आहेत टॉस साठी. नवानगरचा कर्णधाराने विनंती करतोय एकता मंदिर या संघाचा. दत्त मंदिर. आणि आता मात्र हवेमध्ये चेंडू आहे. फलंदाजाला मात्र परतावा लागेल. आसुरी आनंद, राक्षसी आनंद, पुत्रप्राप्तीचा आनंद हे असं एक कालोखात मुख्यमंत्री झाल्याचा आनंद. प्रमुख पाहुणे यांचं आगमन झालेलं आहे. पोयसर जिमखाना अध्यक्ष आणि कोळी आग्रे एकता समाज मंडळाचे विश्वस्त श्री मुकेश यशवंत भंडारी आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी आणि उद्योजक श्री दिवाकरजी म्हात्रे हे मंडळाचे सल्लागार आहेत. या दोघांना मी विनंती करतोय की मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. मी शीतलादेवी क्रिकेट संघ अक्षगाव यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच मान्यवर सुद्धा मानलेले आपण नक्कीच पाहतो. हो आणि आमच्या मान्यवरांचं स्वागत बघूया काय कशाने दिलेलं आहे. आणि मान्यवरांचं स्वागत मात्र विकेटने दिलेलं आहे. फलंदाज बॅक टू द पवेलियन पाहतो. योगेश पेनकर सरांना भेटली संधी. आणि धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 19 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. दोन्ही कर्णधार आलेले आहेत मात्र आता टॉस होणार आहे. धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय 19 धावा फलकावर लगावले गेलेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 19. स्ट्रायकिंग एंडला पाहतो बॅटर सिद्धार्थ. हवेमध्ये चेंडू आहे. मिड विकेट ट्रॅव्हल झाला. सिद्धार्थ सुद्धा नक्कीच खेळी संपलेले. पकडला झेल. संपलाय खेळ. बॅटर झालाय फेल.
बॉलिंग म्हणावी लागेल बोना यांची. नक्कीच पोईसर जिमखाना अध्यक्ष तसेच कोली आगरी एकता समाज मंडळ मुंबई विश्वस्त आदरणीय सन्माननीय श्री मुकेश भंडारी सरांचं इथे आगमन झालेलं आहे. तसेच आदरणीय सन्माननीय दिवाकर मात्रे सरांचं सुद्धा येथे आगमन झाले. उद्योजक आहेत सर, तुम्ही आलात. नक्कीच तुमच्या पदस्पर्शाने ही टुर्नामेंट सुद्धा धन्य धन्य झालेली आहे. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण पाहतोय धावसंख्या होताना 19 धावा फलकावर लगावले गेले. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय बोना, पुन्हा एकदा बोना. हो, काय चेंडू टाकलाय, गुगली बॉल. मुकेश सर कहते चलो कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो केवल जिंदगी का सार बाकी है, ये तो केवल पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है गुरु, पूरी किताब बाकी है. पुन्हा एकदा हो, फुल लेटला चेंडू टाकलाय, कटवलाय, हवेमध्ये जातोय चेंडू आणि कॅच मात्र सोडलेली आहे. कॅच छुटा, सपना टूटा, दिल टूटा, मुकद्दर रूटा और बल्लेबाज ने एक रन को लूटा. जो उड़कर चला जाता है उसे छक्का कहते, जो भीड़ में लगता है उसे धक्का कहते, और जिस टेनिस क्रिकेट को हम देख रहे हैं ना दिवाकर सर, उसे मदीना मक्का कहते. धावसंख्या होताना पाहतोय 20 धावा फलकावर लगावले गेलेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आहे बोना, राईट राऊंड विकेट. 6-7 पॉवर स्टार्ट आहे. चांगली गोलंदाजी करतोय, चांगली फिरकी बोनाच्या माध्यमातून नक्कीच पाहतोय. हवेमध्ये चेंडू पॉइंट ट्रॅव्हल झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आता मात्र टॉस होणार आहे. दत्त मंदिर आणि नवानगर या संघामध्ये टॉस होणार आहे. टॉसच्या बॉसकडे दोन्ही ऐकवानी जायचंय. आदरणीय सन्माननीय मुकेश भंडारी सरांच्या हस्ते मात्र टॉस होणार आहे. सरांना विनंती करतो की सर मुख्य टॉसच्या बॉसकडे जायचं आहे. पोईसर जिमखाना अध्यक्ष व कोली आगरी एकता समाज मंडळ मुंबई विश्वस्त आदरणीय सन्माननीय श्री मुकेश भंडारी सर यांना विनंती करतो की टॉसच्या बॉसकडे जायचं आहे. आता मात्र टॉस होणार दोन तुल्यबळ संघामध्ये. धावसंख्या मात्र नक्कीच थंडावलेली आहे, धावसंख्या मंदावलेली आहे, धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. धावसंख्या झालेली 24 धावा. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. तर नक्कीच आधीच्या मॅच मध्ये गोल्डन हा संघ सुद्धा वरचा ठरला होता आणि तेवढ्याच ताकदीने सुद्धा बॅटिंग साई स्पोर्ट या संघाकडून पाहायला भेटली. परंतु आता मात्र त्यांना सूर गवसलेला नाही अजून. साई स्पोर्टच्या बॅटरला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. धावसंख्या होताना आपण नक्कीच पाहतोय 25 धावा. 25 धावा फक्त फलकावर लगावले गेले आहेत 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि टायमिंग सुद्धा आपण नक्कीच पाहतोय 17 मिनिटात मात्र 4 षटक संपवलेली आहेत. 17 मिनिटांमध्ये नक्कीच त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. शेवटचं षटक आहे, निर्णायक षटक असेल. आता मात्र बॅटरला मोठी फटकेबाजी नक्कीच दिवाकर सर करावी लागणार आहे. कारण का शादी का घोडा शादी की दौड़ेगा नहीं तो दौड़ेगा कब. घोड़ा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. पोईसर जिमखाना अध्यक्ष आणि कोली आगरी एकता समाज मंडळाचे विश्वस्त श्री मुकेश भाई भंडारी यांचं शाल आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करतोय. शीतलादेवी 40 चे कर्णधार धुरंधर मात्रे. टॉसच्या बॉसकडे कॅमेरा झूम करायचा आहे. कॅमेरामॅनला विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय श्री मुकेश भंडारी सरांच्या हस्ते मात्र युट्यूब आणि आता नक्कीच सन्मान होत आहे. मायेची उपदेणे शाल त्यांना परिधान केली जात आहे. आणि आता मात्र महाराष्ट्र प्रतीक असं पुष्प देऊन त्यांचा सन्मान सर्वांना टाळ्या वाजवायच्यात आणि फोटो सुद्धा कॅमेऱ्यामध्ये कैद केले जात आहे. फुले रोज फुलतात, ज्योती अखंड उजळतात, कॅमेरा फक्त फोटो काढतो आणि इमेज मात्र
आपल्याला बनवायला लागते तशी इमेज मात्र आमच्या मान्यवरांनी ते बनवलेली आहे. आदरणीय सन्माननीय मुकेश भंडारी सरांनी ती इमेज बनवली. तसेच आता मात्र आदरणीय सन्माननीय श्री दिवाकर म्हात्रे सरांना विनंती करतो की टॉसच्या बॉसकडे जायचं आहे, त्यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. सत्कार मूर्ती आहेत या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेले आहेत. हॅलो संजय ठाकूर, दिवाकरजी म्हात्रे कोळी आगरी एकता समाज मंडळाचे एक मोठे सल्लागार आणि उद्योजक, त्यांचा श्रीफळ आणि शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आपले अक्षाचे यंगस्टरचे गोलंदाज भावेश म्हात्रे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. हो, रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केला गेलेला आहे आणि नक्कीच मान्यवरांचा सुद्धा सत्कार होत आहे. सन्मान चिन्ह, माहेश शाल, श्रीफळ देऊन आणि आमचे जे यजमान संघाचे जे खेळाडू आहेत साहेबांसोबत फोटो काढता नक्कीच पाहायला भेटतात. कारण का जो पसीने से नहाते वो लिबास बदलते, जो पानी से नहाते वो लिबास बदलते और जो पसीने से नहाते वो इतिहास बदल देते. आता मात्र हवेमध्ये चेंडू आहे. हो, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. लोक म्हणतात मुकेश सर कैतीचे लोक म्हणतात काय दिले क्रिकेटने आपल्याला. मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हे दिले क्रिकेटने आपल्याला. संपूर्ण विश्वामध्ये त्यांना मास्टर माइंड म्हणून ओळखला तो ना MS धोनी दिले क्रिकेटने आपल्याला. संपूर्ण युवा पिढी ज्याच्यावर प्रेम करतो ना तो विराट कोहली दिले क्रिकेटने आपल्याला. जाती धर्म पक्ष भेदाने विखुरलेली मन क्रिकेटच्या मैदानामध्ये एकत्र येऊन टाळ्या वाजवतात ना, हे दिले क्रिकेटने आपल्याला. मुकेश सर, क्रिकेट असा खेळ आहे तिथे मात्र स्ट्रायकिंग एंडला जर हिंदू समाजाचा फलंदाज असेल तर नॉन स्ट्राईकला मात्र मुस्लिम समाजाचा फलंदाज असतो. मेन पंच मात्र भंडारी समाजाचा असेल तर लेग पंच मात्र बौद्ध समाजाचा असतो आणि कॉमेंटेटर मात्र अमोल पालेकर जो आहे ना तो कोळी समाजाचा असतो. म्हणजे वेगवेगळ्या जातीतील वेगवेगळ्या पंथातील लोक क्रिकेटच्या मैदानामध्ये एकत्र येऊन टाळ्या वाजवत असतात. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 36 धावा आणि 37चं टार्गेट ठेवलेलं आहे. नक्कीच धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 36 आणि धावा मात्र आता बनवायचे आहेत 37. 37 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. फास्ट सामना खेळवायचा आहे. फास्ट सामना खेळवायचा आहे. मी आपल्या समोर एक कविता सादर करतो कारण का आमचे ब्रह्मा विष्णू आणि महेश सुद्धा आलेले आहेत. तसेच आदरणीय सन्माननीय मुकेश भंडारी सर, दिवाकर म्हात्रे सर सुद्धा आलेले आहेत. नक्कीच मी आपल्या समोर मुकेश सरांसाठी एक कविता सादर करतोय. सर, टेनिस क्रिकेटमध्ये मी आतापर्यंत 11 कविता रिलीज केलेल्या आहेत. आता मी एक कविता सादर करतो, मी, ती आणि क्रिकेट. मी आपल्या समोर कविता सादर करतो, मी, ती आणि क्रिकेट. कारण का मी आहे, ती आहे आणि क्रिकेट आहे म्हटल्यानंतर कॉम्बिनेशनच लई भारी. मुकेश सर, कैती चलू, मला क्रिकेट खेळायला आवडतं आणि तिला माझ्याशी खेळायला. मी मैदानात नुसता दिसलो तरी लागते खेळायला. मला म्हणते सांग ना कधी करू चॅटिंग. मी विचारत असतो पहिली बॉलिंग करू की बॅटिंग. ती नेहमी माझ्या विचारात असताना, बसताना, घासताना भांडी. मी विचारतो तेव्हा या मॅच मध्ये विशाल पाटीलची कशी उडवू दांडी.
मला म्हणते छान आहे भेटायला, कालो का खालची ती बिल्डिंग. मी या टेन्शन मध्ये असतो, कशी लावायची आता फिल्डिंग. मग वैतागून म्हणते नुसतं क्रिकेट, कधी विचार करतोस का रे माझा. मग मीही ठामपणे सांगितलं, अगं तू तर आयुष्यच माझं, परंतु क्रिकेट श्वास आहे ग माझा. सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात. ज्यांना ज्यांना आवडले असेल त्यांनी टाळ्या वाजवा, आणि ज्यांना ज्यांना नाही आवडले असेल जेव्हा आवडेल तेव्हा टाळ्या वाजवल्या तरी हरकत नाही, परंतु टाळ्या मात्र नक्की वाजवा. हॅलो, आणि आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नाण्याची पहिली बाजू पाहिली, नाण्याच्या मात्र दुसऱ्या बाजूला आता सुरुवात होत आहे. दिवाकर सर कैते चलू 65 किलोची तलवार वाकवतो, त्याचं नाव येसाजी. 65 किलोची तलवार वाकवतो, त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूशी एकटाच झुंजतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो, त्याचं नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो, त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट घेऊन येतो, त्याचं नाव धनाजी. ठाण्या वाघाला सामोरा जातो, त्याला उभा फाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र आणतो, त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. हो, लेफ्ट हँड बॅटर फाईनलीला चेंडू ट्रॅव्हल झालाय. नक्कीच एक धाब्यासाठी धावसंख्या झाली एक धाव फलकावर लगावले गेलेले आहे. बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतोय मार्क्सन संघाचं पहिलं षटक घेऊन आलेलं आहे. मार्क्सन 6-7 पावलं स्टार्ट आहे. पुन्हा एकदा मार्क्सन. नक्कीच या इनिंग नंतर एक मला गोष्ट सांगणार आहे. गोष्ट हो, पुश करण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू, बिंदी गेंद. चेंडू मध्ये IC कॉलनी मध्ये, चेंडू मात्र LIC कॉलनी मध्ये गेलेला आहे. धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे, धावसंख्या मंदावलेली आहे. आणि जगातील सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे तुमचा आत्मविश्वास आहे. आणि आमचे जे मान्यवर आहेत त्यांनी मात्र स्पर्धेला भेट दिलेली आहे. पुढच्या स्पर्धेसाठी ते विराजमान होताना नक्कीच आपण पाहतोय. कारण का हो, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलेला आहे. चांगला स्ट्रोक, डन डन खान खान करत गुदगुद्या खाते हुए गुद्दो 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 गेंद कहरे में जा रहे हो जा रहे हो जा रहे हो. मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पॉवर प्ले षटक आहे, हाणामारी षटक, हाफ ट्रॅकल बॉल. आता मात्र व्हाईट चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी. नक्कीच व्हाईट चेंडू नक्कीच आपण पाहतोय. धावसंख्या होताना 6 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. धावसंख्या मात्र नक्कीच कमी सेट केले, त्यामुळे तुम्हाला मास्टर माइंड गेम खेळावा लागेल. कारण पॉवर प्ले षटक आहे, तिथे हाणामारी करायला लागेल. त्या षटकामध्ये तुम्हाला धावा जमवाव्या लागतील. नंतर मात्र नक्कीच एक डिफेन्स खेळ खेळावा लागणार आहे. अहो, काय पेटवलाय, जबरदस्त. हवेमध्ये चेंडू आहे, हवेमध्ये चेंडू आहे.
परतावा लागेल फलंदाज बॅक टू द पवेलियन ना मुन्ना ना हो. जान जान टाकतो आतमध्ये. काय ऑपरेटिंग करतो मित्रांनो, जबरदस्त काय संगीत आहे आणि त्या संगीताच्या तालावर पूर्ण मैदान मात्र गाजवतोय. योगेश सर त्यांचे नाव आहे. काही माणसं योगेश सरांसारखी असतात ती लाखात एक असतात आणि काही माणसाकडे लाख असते तर ते माणसात नसतात, परंतु काही माणसं अशी असतात योगेश सरांसारखी ते लाखात एक असतात. कारण का ते दिसायला साधा बोलाय परंतु त्यांच्या डोक्यात गेला त्यांचं उद्घाटन सोहळा डायरेक्ट. हो आता नक्कीच नवीन बॉलर आलेला आहे. हा बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतोय. मार्क्सन धावसंख्या झाले 6 धावा फलकावर लगावले गेलेत. ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है. विकास सर कहते चलो ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, मुश्किल में जो खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है. हो काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय, खरोखर एक्स्ट्रा कव्हरेज ट्रॅव्हल होतोय 4 धाब्यासाठी. दणदण खणखण करता टप टपा टप. पुन्हा एकदा सज्ज झालाय मार्क्सन. हो रिव्हर्स शॉट पुन्हा एकदा अटेम्प्ट करण्याच्या नादामध्ये, परंतु मिस अंडरस्टँडिंग स्ट्रोक. थोडा नाराज आहे आपल्या स्ट्रोकवर, कारण हाफ ट्रॅकल बॉल होता, जसा पाहिजे होता तसा चेंडू टाकला गेला होता. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 9 धावा. किती 10 धावा झालेत 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावसंख्या होताना नक्कीच आपण पाहतोय 10 धावा फलकावर लगावल्या गेल्या आहेत. एक कसं एक क्रिकेट प्रेमी आहे, एक क्रिकेट वेडा आहे. त्या क्रिकेट प्रेमीने क्रिकेटच्या देवावर सुद्धा आरती लिहून ठेवलेली आहे. काय क्रिकेट प्रेम असेल तो क्रिकेट प्रेमी म्हणतोय घालीन लोटांगण वंदिन चरण. तो क्रिकेट प्रेमी काय म्हणतोय, घालीन लोटांगण वंदिन चरण. डोळ्याने पाहिले फटके तुझे, पोस्टर लावणी आनंदे पूजिन. भावे ओवाली तो सचिन नामा. तुम्ही हो ब्रॅडमन बॉर्डर, तुम्ही हो लारा गावस्कर, तुम्ही हो फलंदाज गोलंदाज, तुम्ही हो क्षेत्ररक्षक ऑलराउंडर, तुम्ही हो हरे सचिन 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 हरे 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 तेंडुलकर 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 हरे हरे. जाऊया मैदानाकडे. 1 ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या 10. दुसऱ्या षटक घेऊन राहुल. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू माझा बाग मंडेला, चेंडू गेला कोलमंडेला. चेंडू माझा पारलेला, चेंडू मात्र गेलाय कुर्लेला. धावसंख्या तिथे स्थिरावलेली, कारण का छोटे मन से कोई बडा नहीं होता और टूटे मन से कोई खडा नहीं होता. कमबॅक करावं लागेल. कमी धावा असलेल्या मॅचेस सुद्धा चांगल्या होताना, रोमांचक मॅच होताना आपण पाहिलेले आहेत. हो चांगला चेंडू कटवलाय, 1 टप्पा जातोय. बघूया की धाव्यासाठी काय एफर्ट आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा खेळाडूसाठी, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत आणि बाहेरून निर्णय सांगायचा आहे, परंतु एफर्ट भारी दे. सर्वांनी टाळ्या वाजवा, आवाजच येत नाही हो. टाळ्या वाजवा ना, टाळ्या काय फुकट भेटतात, विकत नाही भेटत. काय एफर्ट दिलेला. नक्कीच मला जॉन्टी रोडची आठवण झाली, कारण का जॉन्टी रोड त्यांच्या टीम मधला 12वा खेळाडू होता योगेश सर. तेव्हा मात्र एका खेळाडू दुखापत झाली. जॉन्टी रोड जेव्हा मैदानामध्ये आला तेव्हा त्यांनी 7 कॅचेस पकडल्या आणि 7 कॅचेस पकडल्या म्हणून आयसीसीच्या माध्यमातून आता मात्र
कटवलाय प्लेयरच्या मस्तकावर दस्तक देऊन हवाई सुंदरला बाय बाय करत 6 धावेसाठी. नक्कीच घड्याळाच्या काठावर चालणार आपली मुंबई आणि मुंबईचं क्रिकेट 1 2 का 4 असेल, टेनिस असेल, लेदर क्रिकेट असेल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आता मात्र हवेमध्ये आहे. काय घडतंय परंतु किस्मतने साथ दिलेली आहे. धावसंख्या होता नक्कीच पाहतोय. धावसंख्या झाले 2 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय राहुल लेफ्ट हँड बॅटर. नक्कीच पाहतोय बोल बाला राहिला या स्पर्धेमध्ये. चांगला कटवलाय चेंडू जातोय सी मा रे शा पार. धावसंख्या झाले 26 धावा. 26 धावा फलकावर लगावला. 36 धावाचं आव्हान आहे. धावसंख्या होताना पाहतोय 26 धावा फलकावर लगावले गेले आहेत आणि 16 धावा मात्र राहुलने खर्च केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मात्र नक्कीच डोनाल्ड यांनी मात्र 2 षटकार मारलेले आहेत. चांगली बॅटिंग करतोय डोनाल्ड. रोनाल्डोचा भाऊ आहे डोनाल्डो. काय बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. नक्कीच डोनाल्डची चर्चा नक्कीच होईल. अप्रतिम फटकेबाजी केलेली आहे. नक्कीच हा सत्र गाजवलेला आहे. पुन्हा एकदा मार्क्सन संघातून तिसरा वैयक्तिक पहिलं षटक, वैयक्तिक दुसरं षटक. आणि नक्कीच मार्क्सन सुद्धा नाराज असेल कारण का धावा मात्र झाले नाही. धावा मात्र जर तुम्ही चांगला सेट केला गेल्या असत्या 60-70 अशी धावा पाहिजे होत्या इनिंग मध्ये. आणि आता मस्त लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. आमच्या लहानपणी 2G 3G विकास सर 4G काही नव्हतं, फक्त गुरुजी होते. एक कानाखाली मारले की पोरं आपोआप रेंज मध्ये यायची. आणि आमचे 2 बॅटर पूर्ण रेंज मध्ये आलेले आहेत. काय बॅटिंग करतायत, काय खाऊन यायला माहिती नाही, काहीतरी वेगळं खाल्लेलं आहे सकाळच्या सत्रामध्ये. कोमट फुलटॉस चेंडू परफ्यूम डिलिव्हरी. पंचाने मात्र नो चेंडू घोषित केलेला आहे. डोले मिटा बघा नीट कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. नक्की फ्री हिट जर कोणी फेस केलं फ्री हिट. आणि 22 सुद्धा नक्कीच आपण पाहतोय. चांगली ऍक्शन पंचांची, चांगले एलिमिनेशन दोन्ही पंचांमध्ये चांगलंच नक्कीच कॉम्बिनेशन पाहायला भेटते. फ्री हिट आहे फ्री हिट. हो पंचाने माफी मागितलेली आहे.
सन्मान केलेला आहे. सन्मान क्रिकेटचा जो सन्मान करायचा आहे. काय दिले क्रिकेट आपल्याला नक्कीच चर्चा झाली. आज मात्र पंच दिलेले आहेत, जबरदस्त कामगिरी करतायत आपल्या संघासाठी. 7 धावा फक्त आता बनवायचे आहेत. आता मात्र औपचारिकता उरलेली आहे. साई स्पोर्ट संघ नक्कीच चांगली सुरुवात दिली होती, परंतु काल असो कधी वेळ बदलेल सांगू शकत नाही. कारण का प्रभू आम्हाला रात्री राज्य मिळणार होतं, सकाळी उठल्यानंतर वनवास मिळालं, त्यामुळे कधी काय होईल ते सांगू शकत नाही. नवानगर या संघाने आपला निर्णय सुद्धा सांगायचा आहे आणि याच्यानंतर लवकर मैदानाचे थोडे मागे राहायचं. नवानगर या संघाच्या खेळाडू विनंती थोडं मैदानाच्या मागे राहायचंय. हो, रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केले गेलाय. राज, काय राज केलंय या मॅच मध्ये. हो, पुन्हा रिव्हर्स आणि आता मात्र चौवा बाईच्या स्वरूपामध्ये दणदण खणखण करत चेंडू ट्रॅव्हल झालाय.